ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 आमदार शिंदेंच्या संपर्कात आहेत। मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी हा दावा केलाय। ठाकरेंच्या आमदार खासदारांमध्ये अस्वस्थता आहे असं सुद्धा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। ठाकरे गटातील लोकांचं भवितव्य अंधारात आहे असंही शिरसाट यांनी म्हटलंय। तर ठाकरे गटातील 6 आमदार लवकरच आमच्याकडे येतील असंही या दरम्यान उदय सामंतांनी म्हटलं। ठाकरे गटातील 6 आमदार लवकरच आमच्याकडे येतील अशा प्रकारचा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला। संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया दिली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आमदार आणि खासदारांमध्ये अस्वस्थता आहे। खरं तर यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अशा प्रकारचे दावे करण्यात आले आणि आता पुन्हा एकदा संजय शिरसाट आणि उदय सामंत यांनी ठाकरेंचे 6 आमदार हे शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत। ठाकरे गटातील लोकांचं भवितव्य अंधारात आहे असं शिरसाटांनी म्हटलं आहे। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या प्रतिक्रियेवरती नेमकं काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र उद्योगमंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार आणि आमदारांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्या संदर्भात आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ठाकरेंचे 6 आमदार हे शिंदेंच्या संपर्कात आहेत, ते लवकरच आमच्या पक्षामध्ये येतील अशा प्रकारचा विश्वास सुद्धा उदय सामंतांनी व्यक्त केला। एकच अस्वस्थ आहे असं होऊ शकत नाही, दोघंही कदाचित असू शकतात आणि असे अनेक अस्वस्थ हे आजही शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत। आणि मी सांगितलेला माजी आमदारांचा आकडा हा 5 जणांचा पूर्ण झाला आहे, अजून 6 लोक वेटिंगमध्ये आहेत। त्याची देखील प्रक्रिया आणि प्रोसेस भविष्यामध्ये सुरू होईल। उभाटा गटाचे 5 नाही आहेत, जास्त आहेत, हे लवकरच येतील, तुम्हाला ते पाहायला मिळेल। खासदार आहेत, हे टिकणार नाही, तो यांना दिसतंय भविष्य सगळं अंधारमय दिसतंय, सगळं काय तिथे आता राहिलेलं आहे। संजय राऊत सारखा एक भोंगा याशिवाय उभाटाकडे काही नाहीये आणि जोपर्यंत तो आहे ना तोपर्यंत तो पक्ष डुबल्याशिवाय राहणार नाही, हे बाकीत नाही, हे सत्य आहे। म्हणून आता हे 5 आमदारच नाही तर अनेक नेते सुद्धा रोज आमच्याकडे प्रवेश होत आहेत, रोज। आता हे आमदार आणि खासदार सुद्धा काही दिवसामध्ये शिवसेनेमध्ये येतील।